ओके येस. कधीच आहे हे चांगलंच वापरलेलं दिसतंय. नाही आता हे डेमो पीस आहे ना सर. डेमो पीस असल्यामुळे कसं यूज होतच नाही आता. ओके. याचं शिफ्टचं कसं आहे आता न्यूट्रल, याला पार्क वगैरे नाही आहे का? माग आहे ना, माग तुमचं हे आहे. नाही पार्क आपलं नॉर्मल कसं असं पार्क असं रिव्हर्स न्यूट्रल ड्राईव्ह असं असं नाही तसं नाही आहे का? रिव्हर्सला थोडस हे करून पार्क म्हणजे हे हाडा ब्रेक लावला की झालं. झाला पार्क. अच्छा हे मॅन्युअल याला त्यामुळे हा, बहुतेक. येस 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 त्यामुळे ठीक आहे परफेक्ट. काय प्रॉब्लेम. पार्कच्या ऐवजी न्यूट्रल केलेली त्यांनी actually. आणि मला फक्त फ्लॉप हे करू दे. तुमच्या हिशोबानं सेटिंग करून. नाही हे चप्पलचं काय होतं सटकते ना पायातनं कधी त्यामुळे. ओके मागं घ्यायचं फक्त सरळ मागे. पहिला रिव्हर्स घ्या. हा Okay. हे ड्राईव्ह मोड झाला. पुढे घेतला की न्यूट्रल आणि हा घेतला रिव्हर्स. ओके 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 ओके. ओके. पाठी नाही ना कोणी. आपला रिव्हर्स कॅमेरा कसा ॲक्टिवेट होता त्याचा? आहे की मागे का जाईना? परत एकदा थोडं मागे. ओके हां मारुतीचं मी थोडं नोटीस केलं बरं काही मॉडेल्समध्ये की रिव्हर्सचा थोडा त्रास देते गाडी. आपण कॅमेराची क्लिअरिटी तुम्हाला समजलीच असेल. हां कॅमेरा इज ओके. हां कारण की मागे आम्ही जिमनी ड्राईव्ह केली होती ती आम्ही मॅन्युअल केली होती बाय द वे, बट त्यातही रिव्हर्सला थोडा प्रॉब्लेम होताच. थोडं ते ही किती ऑटोमॅटिक किती स्पीड आहे? हे 5 स्पीड का? सेम जो याच्यामध्ये मॅन्युअल येतो सेम फक्त Same. ऑटोमॅटिकली शिफ्ट होणार आहे. सेट पार्किंग सेन्सर्स वगैरे आहेत काय? हो. ओके नाईस. आता ही ऑटोमॅटिक म्हणलं हिला थोडं मायलेज कमी असणार बरोबर मॅन्युअलपेक्षा? नाही बऱ्यापैकी सेमच राहतं. सेमच राहतं. 1 पॉईंटचा फरक असतो सर. आहे एखाद्या किलोमीटर 1-2 किलोमीटर मध्ये असतं. म्हणजे 0.3 0.4 असं म्हणतो ना आपण त्या प्रकारे. मारुतीच्या कारला मस्त लाईट फील होत होता एकदम हलक्या. ग्राउंड क्लिअरन्स वगैरे हिला काही हे नाही किती आता म्हणजे ट्रबल नाही ना कारण हा रस्ता बघा आमचा. नाही. आता हे स्विफ्ट कसं आहे माहिती आहे सर, हे मीडियाला व्हर्जन दिलेलं आहे. मला सांगतो याची लेंथ कमी आहे ना तशी पाहिली लेंथ कमी आहे. हां पण ग्राउंड क्लिअरन्सला कसं आहे माहिती आहे का, आता सगळ्या गाड्या सेमच आहेत. समजा आल्टो हां फक्त वॅगनरला थोडा एक्सटेंड आहे. जास्त आहे का? यस. मग याच्यामध्ये स्मॉल याच्यामध्ये कोणती आपली एस्प्रेसो सगळ्यात जास्त आहे ना ग्राउंड क्लिअरन्स? हा यस. स्मॉलमध्ये एस्प्रेसो ग्राउंड क्लिअरन्स मुळेच जास्त हे चालत होते मार्केटला, पण त्याचं आता सध्या प्रोडक्शनच बंद आहे. का? हा कारण की काहीतरी ह्याच्यामुळे झालंय. तिला हे उचल वगैरे कमी असं आहे का काही? नाही त्याची मागणी कमी झाली मार्केटला. ओके ओके ओके. ते टूरमध्ये त्याच्या देत होते ना त्या ते. थोडं विचित्र डिझाईनमुळे हां, बाकीच्या हां. मारुतीमध्ये आणि- वेगळीच पडते जरा. हा टूर मध्ये देत होते ना तिला, त्यामुळे ते मार्केटमध्ये जरा त्याचं हा बरोबर कमी बरोबर झालं. बरोबर. जी गाडी टूरमध्ये देतात ते तिचं थोडंसं मार खाती. डिझायरला पण नाही का नवीन आली नवीन आपली आली तेव्हा. 5 स्टार हे सेफ्टीवरती Yes. आणि त्याच्यामध्ये काय महिन्याभराने त्याने टूरमध्ये पण तीच टाकली. आधी म्हणले की नाही आम्ही जुनं व्हर्जनच चालवणार. नवीन जशी टूरमध्ये आले अरे ती दिसायचीच बंद झाली. हाय याच्या रोडवरती सगळ्या टूरमध्ये दिसतात ते आता. चुकून एखादा कोणतरी असा जो प्रायव्हेटमध्ये घेतो आपली. दिस इज नाईस. 100 BHP ना? सॉरी. यामध्ये अँड्रॉइड ऑटो कोणतं आपलं आधी मारुतीच्या ॲपमध्ये कनेक्ट करायचं देन ते स्विच Yes, होतं yes. तसं काहीतरी आहे ना? हा
आपल्या मोबाईल मध्ये ऑटोमॅटिक होतं ते नंतर सेटिंग पहिल्यांदा फक्त सेटिंग करायला ॲपमधनं करायला लागतं ना. जसं बाकीच्या कसं वायफाय कनेक्ट करा की काय ते ब्लूटूथ कनेक्ट करा, देन बाकीचं कनेक्शन ते आपोआप करून घेतं. याच्यामध्ये ॲप थ्रू करायचं ते फक्त. मागे आहेत का चार्जिंग प्लग्स? आहेत का? कोणते आपले टाईप ए की टाईप सी? सी आहेत का? आणि त्यांची हे रेटिंग 65 और कमी? आणि एक साधं आहे. दोन्ही पण अच्छा अच्छा, आपले हे असेल फास्ट चार्ज असेल फक्त. ओके ओके ओके, सही आहे. तसं एवढं काही असं फील नाही होत बरं का की 4 सिलेंडरमधनं 3 सिलेंडर झालं आहे ते. थोडीशी रंबल आहे जास्त. 4 सिलेंडर कशी थोडी जास्त स्टिअरिंगमध्ये कमी व्हायब्रेशन्स यायचे. ही थोडीशी फक्त अशी बारीक मुंगे आल्यासारखी वाटते. कसं राहतं, ही डेमो गाडी आहे. हा, थोडी हे डेमोचं कसं राहतं, रफ यूज असतो, मल्टिपल युजर्स असतात. कोण कसं चालवलं सांगतं. राईट 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 राईट. असं आहे. मला जेव्हा डिझेलची मागणी मार्केटमध्ये आता बंद आहे हा ना, व्हायला पाहिजे राव. डिझेल त्यांनी कोणतं माहिती, जे ब्रेझामध्ये येत होतं ना 1.5, लास्ट वन ते त्यांनी ना थोडी पॉवर कमी करा, काही करा, पण राहू द्या. ते लय मस्त इंजिन होतं पा त्यांचं. ते तुम्हाला खरं सांगू का, मारुतीने जर 1.5 चे ब्रेझामध्ये येत होतं ना डिझेल इंजिन, सेम इंजिन जर त्यांनी याच्यात टाकलं असतं ना जिमनीमध्ये, तुफान चालली असती फार तुफान. इझिली थारला टक्कर दिली असती त्या गाडीने. एवढं भारी इंजिन आहे ते. आता मी बरेच जण बघतो ना, याचे ऑफरोड ग्रुप वगैरे आहेत ना जॉईन केलेले आम्ही, त्यामध्ये बऱ्याच जणांनी जिमनी आपली नवीन आहे का समजा, ज्यांची यूज वगैरे करून झाली चांगली, त्यांनी ब्रेझाचे इंजिन इकडे शिफ्ट केलेत. 1 ते 2 जणांनी त्याचे बिल्ड बनवलेले आहेत डिझेलमध्ये. डिझेलमध्ये काय होतं, टॉर्क येऊन जातो ना तुम्हाला लो RPM ला, जास्त गाडी ओरडत नाही. सेम इंजिन तुमचं एस्प्रेसो वगैरे त्यामध्ये पण येते का, की त्यामध्ये वेगळं आहे जरा? त्याच्यामध्ये ही किती 1.2 आहे का? 1.2. हां, हे नव्हतं माहिती मला. 1.2 3 सिलेंडर. ओ. आणि जी नवीन डिझायर त्याच्यामध्ये 1 लिटर आहे ओव्हरऑल सगळीकडे. डिझायर मध्ये का? हां, डिझायर मध्ये पण 1.2 आहे ना सर, कारण की डिझायर आणि सेमच आहे. हिला काय परफॉर्मन्स मोड वगैरे नंतर काय काय ऑप्शन्स आहेत? समजा एक 5-6 वर्षानंतर माझं झाली, ठीक आहे, मन भरलं आपलं ओके लोकल वापरायला. नाही ते नाही म्हणते मी. हिला परफॉर्मन्स मोड वगैरे नाही का, फिल्टर चेंज मारले, डाऊन पाईप वगैरे केलं, थोडेसे मॉड केले, थोडा पॉवर वाढवली, रोल केज वगैरे टाकलं आतून, जरा सेफ केली. आणि ट्रॅक वगैरेला चालेल काही, ट्रॅक बिल्ड बनवता येईल. मी पाहिलेलं आहे ते 1-2, पण त्या जुन्या जनरेशनचं बघितलं. Gen 2 वाली बघितलेली मी. Gen 2 आय थिंक सगळ्यात हेवी आहे ना स्विफ्ट, त्यामुळेच आय थिंक सगळे तिच्यावरतीच बनवतात. त्याच ह्याच्यामध्ये बनवतात सर, मॉडिफाय जरी झालं ना Gen 2. त्यानंतर ही लायटर आहे, आय थिंक 900 काहीतरी kg आहे ना. Gen 2 एकच आहे, जी आय थिंक 1500 वरती, 1 टन 50 किलोच्या वरती आय गेस. 1.2च आहे का डिझायर पण? ओके, हे नव्हतं माहिती मला वाटलं यांच्यामध्ये 1 लिटर येते. 1.2. आणि सिलेरिओ, अल्टो आणि एस्प्रेसो ते 1 लिटर आहेत 3 गाड्यांमध्ये. कूल नाईस. तेच थांबवतो का मी मागे. इलेक्ट्रिक आहे हे स्टिअरिंग व्हील की आपलं हायड्रॉलिक आहे? पॉवर स्टीअरिंग हायड्रॉलिक ना. आणि जर मी इकडे टाकलं फर्स्ट गिअरमध्ये आपण आता आय गेस है ना, केलं सेकंड थर्ड. अच्छा, स्टँड स्टिलला नाहीच टाकून द्या. नाईस, हे छान आहे. ते बघू शकतो मी पुढे बघू शकतो बूटमध्ये.
AC वगैरे जाम पॉवरफुल आहे बरं का, की केबिन स्मॉल आहे त्यामुळे लगेच हे होत आहे ना. म्हणजे त्याचा इफेक्ट लगेच होऊन जातो. हां कुठे आहे लॅच. अच्छा खालच्या साईडला आहे का. कॉम्पॅक्टच आहे की. नाही नाही तसं नाही. मागचं बघ ना. बूट हां ठीक आहे करा बरं ओपन. स्पेस आपल्याला माहितीच आहे. अच्छा हे स्विच आहे का त्याला. हां म्हणजे इथे स्टेपनी आतमध्ये आहे ना. स्टेपनी फुल साईज येते की आपला स्मॉलर व्हील आहे. तर ते प्रत्येक गाड्याचं कसं माहिती आहे का, हम्म. जे आपलं रेग्युलर साईज असते एक साईज कमी येते ना. एक size कमी येते. सही आहे. मला फक्त ही गाडीपासून आणि जर सेम साईज आली ना सर, स्टेपनी म्हणून कोण यूज करणारच नाही. हां करेक्ट. ते स्विच केलं का त्याच्यावरच चालेल जोपर्यंत ते पंक्चर नाही होत तोपर्यंत. आणि बरोबर आहे. लक्षात पण ठेवत नाही मग. बरोबर आहे.